संताजी भाग 37. आईची प्रकृती फारच खालावल्याचा निरोप सोयराबाईंकडून आला आणि संताजी विशाळगडाकडे धावले. उमाबाईंनी 8 दिवसांपासून अंथरूण धरलेलं. अत्यंत कृश झाल्या होत्या त्या. उपास-तपास अतोनात केले त्यांनी. जगण्याची त्यांची लालसाच उरली नव्हती. मरणाला मिठी मारायला उत्सुक झालेला जीव. अन्नाअभावी हाडकातडं एक झालेलं. कधी काळी सुंदर दिसणारा चेहरा हडकलेला, गाल आत गेलेले, चेहऱ्याची हाडे उठून वर आलेली, खोल गेलेल्या डोळ्यात दृष्टी नव्हती, दृष्टीत चेतना नव्हती. मुलांना पाहून क्षणभर डोळे चमकले त्यांचे. नंतर पुन्हा तीच निस्तेज नजर. संताजींचा ऊर भरून आला. त्यांचा कृश हात हाती घेऊन सदगदित होत त्यांनी विचारलं, काय ही अवस्था करून घेतलीत आईसाहेब? पुत्र म्हणून आमचा काहीच का अधिकार नाही तुमच्यावर? उमाबाई क्षीण हसल्या. खोल गेलेल्या आवाजात म्हणाल्या, प्राण तुझ्याचसाठी रोखून धरलेत ना रे दाजी आत्तापर्यंत. मृत्यू कधीचा उशाशी बसलाय. त्याला सांगतेय, विनवतेय की थांब बाबा जरा, बघू दे माझ्या मुलांना शेवटचं. मनात आणलं तर त्याला माघारी तुम्ही पाठवू शकता. खरंच तुमची फार फार गरज आहे आम्हाला आईसाहेब. नाही दाजी, महायात्रेला निघालेल्याला रोखता येत नाही. रोखू नये. उमाबाईंनी मान फिरवली. अश्रूंचे 2 थेंब त्यांच्या कानशिलावरून ओघळले नि विस्कटलेल्या केसात लुप्त झाले. मग वाचा गेली. श्वास थांबला. उबदार दुलईत शिरावं तशा हळूच त्या मृत्यूच्या मिठीत शिरल्या. त्यांचं और्ध्वय दैहिक 3 पुत्रांनी यथासांग पार पाडलं. आईच ती 9 मास लेकराचा भार उदरात वागवलेली जन्मदात्री. तिच्या आठवणी अनंत, जन्मापासून जुळलेल्या. ती गेली म्हणजे देहाने गेली, पण आठवणींच्या रूपात अक्षय आत्म्यात नांदत राहील. अशीच सकाळच्या शीतल वाऱ्यासारखी सळसळेल, रुंजी घालील आपल्या भोवती. म्हणेल, लेकरा खाल्लंस का काही? तोंड बघ किती सुकलं आहे ते. एवढी रे कसली चिंता करतोस? होईल सगळं मनाजोगतं. माणसाने देवावर भरवसा ठेवावा. किती दौडशील, किती उरीपोटी धावशील, घटकाभर विसावा घे, दम खा. माहीत आहे स्वराज्याचा सरदार आहेस तू ते. तुझ्या एकट्याच्या प्रयत्नाने काही स्वातंत्र्याचे दिवे नाही लागणार. सगळे झटले तुझ्यासारखे तर काही फायदा. उमाबाईंची सुंदर सोज्वळ मूर्ती संताजींच्या नेत्रापुढे उभी राहिली. बसल्या जागी भास होऊ लागला. वाटलं कुणीतरी मायेने पाठीवरून हात फिरवतंय. सळसळत्या रेशमी पदराचा स्पर्श होतोय चेहऱ्याला. साईसारख्या मऊ मुलायम हातांच्या ओंजळीत अलगद आपला मुखडा धरलाय कुणी. आईसाहेब, अशा कशा हो आम्हाला सोडून गेलात? आबा गेले, वाटलं डोक्यावरचं आकाश हरवलं. आता तुम्हीही दूर निघून गेलात. पायाखालची धरती फाटल्यागत वाटते. हा पोरका संताजी अधांतरी कसा राहणार, कसा जगणार, तुम्हीच सांगा. रात्र चढलेली. आकाशात असंख्य तारका चमचमत होत्या. संताजी त्या तारकादळात नजर खुपसून बसलेले. निळ्याशार शांत डोहात मासे सुळसुळावेत तशा आईच्या अनेक आठवणी त्यांच्या मनात रुंजी घालू लागल्या. लहानपणी लढाईचं सारं शिक्षण आम्हा 4ही बंधूंना अलीखान चाचाने दिलं. आपली त्यातली प्रगती उत्तम होती. आबासाहेब खुश, चाचा खुश, पण आईसाहेब, त्यांना त्याचं तितकंसं कौतुक नव्हतं. ग्रंथाभ्यासाकडे होणारं आपलं दुर्लक्ष त्यांना खटकायचं. विद्येची संथा देण्यासाठी नेमलेले केशव भट पंतोजी हर प्रकारे प्रयत्न करायचे, पण पुस्तकात पुस्त्या गिरवण्यात आपल्याला गोडीच नव्हती तर ते बिचारे तरी काय करणार. एक दिवस वैतागून ते आईसाहेबांना म्हणाले, हा लेखणीचा लाभी होणं शक्य नाही वहिनी साहेब. आमची शिकवणी व्यर्थ आहे. असं का हो म्हणता पंत? काय म्हणणार तर मग? विद्यार्जनासाठी घटकाभर एका जागी बसणं याला जमत नाही. मग सरस्वती याला प्रसन्न होणार कशी सांगा? आईसाहेब निराश झाल्या. आबासाहेबांचं ग्रंथज्ञान बेताचं. भाषेचा सखोल अभ्यास त्यांना नाही ही खंत त्यांना वाटायची. ती त्या बोलूनही दाखवायच्या. त्यावर मग गालांवरल्या भल्या थोरल्या मिशांच्या कल्ल्यांवर हात फिरवत आबासाहेब आढ्यतेने म्हणायचे,
लढाईत पुस्तके कामास येत नाहीत. तिथे तलवारीची भाषा चालते नि ती आम्हास चांगली कळते तेवढं पुरे. म्हणून पुस्तकांचं ज्ञान असूच नये की काय? शहाजी महाराज साहेबांना गुरु मानता नि ग्रंथांचा एवढा तिटकारा करता? महाराज साहेब नुसते ग्रंथ चाळत बसले असते तर राज्याचा एवढा डौल त्यांना नसता थाटता आला, समजलात? म्हणून विद्याभ्यासाकडे त्यांनी कणभर तरी दुर्लक्ष केलं का? अनेक भाषा त्यांना येतात. संस्कृत तर मुखोद्गत आहे. नाना भाषांच्या विद्वानांना त्यांनी राजाश्रय दिलाय. नको ते खूळ डोक्यात घेऊ नका. व्यवहार कळण्या एवढी अक्षर ओळख आहे ना आम्हाला, तेवढी पुरे. घोड्यांच्या टापांखाली अवघी दख्खन पिंजून तिचा सगळा भूगोल पाठ केलाय आम्ही. आम्हा धारकऱ्यांची हीच खरी विद्यासंपन्नता. मातापित्याचा हा वाद नित्याचाच. अनेकदा आपण तो ऐकला, पण त्याचा आपल्यावर झालेला परिणाम शून्य. आईसाहेबांचा अट्टाहास हा की पती धूप घालत नाही, निदान मुले तरी ज्ञानसंपन्न व्हावीत. त्या नेहमी म्हणत, शौर्य, धैर्य, साहस हे गुण असावेतच, पण माणसाच्या व्यक्तिमत्वाला ज्ञानाचं, विचारांचं सुविद्य कोंदणही असलं पाहिजे. बुद्धीने जड वाटतो का हा? केशवभटांना त्या विचारायच्या. भट म्हणायचे, बुद्धी तल्लख, पण पुस्तकं पुढ्यात आली की तिचा गंज चढतो. म्हणजे? सांगतो. अंगरख्याच्या खिशातून तपकिरीची डबी काढून चिमुटोभर तपकीर नाकात खच्चून ओढायचे भट, नि मग उपरण्याने नाकाचा शेंडा पुसत म्हणायचे, बहिर्जी, मालू, शाबाजी यांना रामरक्षा तोंडपाठ येते, पण हा नाव नको. मी म्हटलं, नुसताच किरे अंगाने वाढलास, तुझ्या बुद्धीत काहीच कसं शिरत नाही? मग तरी काही वाटलं की नाही त्याला? वाटलं तर रामरक्षेची पुस्ती खसकन पुढ्यात ओढली, लागला पाठ करायला. अन्नवल बघा, एका दिवसात सगळीच्या सगळी रामरक्षा तोंडपाठ. आता बोला. मी काय बोलणार? त्याला अभ्यास जमणार नाही असं तुम्हीच तर सांगताय. कारण आहे त्याचं वहिनीसाहेब. अभ्यासात केवळ बुद्धी असून भागत नाही, मनात विद्येची गोडी असावी लागते. गोडी नसली की चित्त लागत नाही, आणि चित्त नसेल तर विद्या कशी प्राप्त होईल? एकूण काय तर बापासारखी याचीही दिशा एकच, रणांगणाची. घोरपड्यांच्या घराण्याच्या जन्मजात वळणाला हा तरी अपवाद कसा असेल? या प्रसंगानंतर आईसाहेबांनी आपला हट्ट सोडला. खरंच आपला पाय पंतांच्या शाळेत ठरत नसे. दिवसभर व्यायाम, आखाड्यातल्या झुंजी, घोडदौड, शस्त्रांचा सराव यात मन रमे. सकाळ दुपार पंतोजींची शाळा भरली की आपण अस्वस्थ, बेचैन, हातापायांची चाळवाचाळव करत बाहेरच्या दिशेने पाहत राहायचो. पंत तळमळीने सांगत, दाजी, अरे शिकण्याचं हेच वय असतं बाबा. धडपणे बसावं, मन एकाग्र करावं. तुझी सदानकदा चुळबुळ चालू असते. घडीभर एका जागी स्वस्थ बसायला काय रे होतं तुला? तेच करतोय की. माझं लक्ष अभ्यासातच आहे. पुस्तकांपेक्षा तलवार आपल्याला प्यारी होती. मैतरांशी लढायांच्या गप्पा मारण्यात वेळ कसा भरकन जाई. हटकरराव देवकाते, उदाजी मोहिते यांच्या तोंडून शिवाजीराजांच्या हकीगती ऐकण्यात भान हरपे. अधूनमधून अलीखानासह शिकारीसाठी पायपीट ठरलेली. नको ते धाडस दाखवून आईच्या तोंडचं पाणी पळवण्याचा प्रताप आपण अनेकदा केला होता. असाच एक प्रसंग. पावसाळा तोंडावर आलेला. त्या वर्षी मृगाचा पहिला पाऊस महामूर बरसला. अगदी पुरेपुरे केलं. येरळा नदी पुराच्या पाण्याने फुगली. दोन्ही काठ ओलांडून फेसांडत वाहू लागली. पुराचं पाणी बघायला गावकऱ्यांची तोबा गर्दी उसळली. जुनी अनुभवी मंडळी तर म्हणू लागली, मागल्या कैक सालात नदीला असं पाणी कधी आलं नव्हतं. पूर पोहून पहिलं तीर गाठणारे अनेक पट्टीचे तैराक भाळवणीत होते, पण नदी अशी पिसाटलेली की तिच्या जवळ जायची हिंमत कोणाला होईना. आपणही मैतरांसवे नदीवर गेलेलो. त्यात कोकण्या म्हणजे एक और प्रकरण. म्हाकोबा धनगराचा हा पोर, बकऱ्याचे खांडे घेऊन मैलोनगंती रानात भटकणारा, शेतातल्या वाड्या वस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांशी, त्यांच्या बायका पोरांशी लाघवी बोलणारा. गुलामांचं तोंड गोड, त्यामुळे साऱ्यांना तो हवा हवासा वाटायचा. त्याचा बाप आपल्या जहागिरीतला गुमास्ता. घरात खायची ददात नव्हती. बकऱ्यांची खांडे सांभाळण्यासाठी सालगडी पोरे ठेवता आली असती, पण हाच मुळात भटक्या वृत्तीचा. रानात फिरल्याशिवाय, वाड्या वस्त्यांवर जाऊन बाप्यांशी आयाबायांशी बोलल्याशिवाय त्याला चैन कशी ती पडत नसे.
सकाळी बकऱ्यासंगे निघाला की सोबत दशम्या बेशम्या घ्यायचा त्याचा परिपाठ नव्हता. पायपीट पुष्कळ घडायची. दुपारी पोटात कावळे कोकलायचे. मग जवळच्या एखाद्या वस्तीवर जायचं. मावशे, अक्का, माई अशी हाळी घालत गप्पा सुरू करायच्या. आधीच अंगाने फाटका, त्यात उन्हातानात फिरून चेहरा सुकलेला. ती आई, माई, अक्का त्याचा गरीब अवतार बघून हटकून विचारायची, भाकर तुकडा खाल्लास का रं कोकणोबा? कोकण्या लघळ हसायचा. म्हणायचा, रामपाऱ्यात घराबाहेर पडताना कोण भाकर तुकडा करून देणार व आईसाब? ती माऊली मग झक्कत उठायची. भाकरी, भाजी, मिरचीचा गोळा असं जे घरात असेल ते आणून द्यायची. खालमानेनं कोकण्या ते गपागप गिळायचा. मात्र फुकट कुणाचे उपकार घेणं त्याच्या स्वभावात नव्हतं. भाकरीचा मोबदला म्हणून वस्तीवरचं एखाद दुसरं काम तो न सांगता करायचा. कधी गुरांना वैरण पाणी कर, कधी शेणामुताने भरलेला गोठा लख्ख झाडून दे, कधी घागरीने मोठेवरचं पाणी आणून दारातला रांजण भर, अशी कामे तो चटकन उरकायचा. अंग मोडून काम करण्याच्या त्याच्या या सवयीमुळे शेतकऱ्यांच्या घरधनींनी हक्काने एखादं काम त्याला सांगायच्या. बकऱ्यांवरची नजर ढळून न देता करण्यासारखं असेल ते तो जरूर करायचा. रानावनात फिरून तो पक्का निर्ढावलेला होता. दिसायला फाटका पण ताकदीने चिवट. आपल्याहून 2-1 वर्षांनी मोठा असावा. त्याच्याशी आपली जीवाभावाची दोस्ती होती. पोहण्यात तो तरबेज होताच. पुराचं पाणी बघून त्या दिवशी अगदीच चेकाळला. आपले काटकुळे हात नाचवत बरगड्यांची छाती पुढे काढून तो साऱ्यांना आव्हान देऊ लागला. भरली नदी पार करून पहिलं तीर गाठायची पैज माझ्या संगती लावायला हाय का कोणी तयार? अरे खुळ्या, बुडून मरायचा विचार आहे की काय तुझा? मी कसला बुडतोय दाजी? तुमची हिंमत हाय का बोला? लेका, असा पूर कैकदा तरून गेलोय मी. मग काढा की कापडान, लावा पैज. लावली. चल उतर पाण्यात, बघू तुझी हिंमत. आपणही इरेला पेटलो. गावकऱ्यांच्या आरडाओरड्याकडे दुर्लक्ष करत कोकण्यासह आपण धपकन पाण्यात उडी मारली. प्रवाहाच्या मध्यभागी आल्यावर पाण्याचा जोर वाढला. आपण खेचले जाऊ लागलो. पहिलं तीर गाठू की मध्येच बुडून मरू अशी भीती वाटू लागली. सभोवती अकराळ विकराळ लाटा उसळत होत्या. अंगातली सारी ताकद एकवटून पाण्याचा वेग फोडून मध्य प्रवाहातून आपण एकदाचे बाहेर पडलो. सरळ न पोहता तिरक्या दिशेने पोहल्यामुळे शक्ती वाचली. कोकण्या मात्र ताकद कमी पडल्यामुळे गळून गेला. प्रवाहाच्या मध्यभागी तो गटांगळ्या खाऊ लागला. बुडण्याच्या भीतीने जीवाच्या आकांताने ओरडू लागला. आपल्याला हाका मारू लागला. दाजी, मला वाचवा, मी बुडालो, मेलो. थकून आपण काठाच्या जवळ पोहोचलेलो. तशात त्याची ती केविलवाणी हाक कानी पडली. वाटलं याला वाचवायला गेलो तर आपणही बुडणार. त्यापेक्षा सरळ काठावर जावं नि थकला भागला देह चिखलात पसरून द्यावा. पण किती झालं तरी तो जीवाभावाचा दोस्त. त्याच्या करुण हाका काळजाला साद घालू लागल्या. मागचा पुढचा विचार न करता आपण पुन्हा पाण्यात सूर मारला. सपासप हात मारत लाटांच्या हेलकाव्यांनी खालीवर होणाऱ्या कोकणोबाला गाठलं नि म्हटलं, हं चल, लाव जोर, मी आलोय, घाबरू नको, मी तुला काठावर नेतो. आपला आधार मिळताच तो हातपाय हलवू लागला. खेचून त्याला कसाबसा तीरावर आणला. थोडा दम खाल्ल्यावर निपचित पडलेल्या कोकण्याच्या पाठीपोटावर दाब देऊन त्याच्या पोटातलं पाणी बाहेर काढलं. त्याचं शरीर गारठून गेलेलं, शुद्ध हरपलेली. त्याला तसाच खांद्यावर टाकला आणि शेजारच्या वस्तीकडे धाव घेतली. शेकोटी पेटवून प्रहरभर शेक दिल्यावर त्याच्या अंगात धुगधुगी आली. शुद्धीवर आल्यावर आपले पाय धरून तो रडायलाच लागला. दाजीसाब, तुम्ही नसता तर मी जीवानशी गेलोच होतो आज. तुम्ही मला वाचवलंत. मी नव्हे, तुला नि मला देवानं तारलं असं समज आणि पुन्हा अशा जीवघेण्या पैजा लावू नकोस गड्या. देवालाही पुष्कळ कामं असतात. चल उठ. आला प्रसंग निभावला खरा, पण आता घरी गेल्यावर आईसाहेबांचा सामना कसा करायचा ही चिंता भेडसावू लागली. एव्हाना साऱ्या गावात बोंब उठली असेल. आईसाहेबांना कळल्याशिवाय कसं राहील? भीत भीतच वाड्यात पाऊल टाकलं. त्या अस्वस्थपणे पडवीत एरझाऱ्या घालताना दिसल्या. आपल्याला पाहून तटकन थांबल्या. स्थिर नजरेने न्याहाळू लागल्या. वाटलं त्या चिडतील, रागावतील, प्रसंगी मारतीलही. आपण मार खायचीही तयारी ठेवली होती. त्यांच्या हाताचा मार म्हणजे काय? अंगावर 4 फुले पडल्यासारखी होतील. हो की चूक करायचं नाही आपण. मार खायचा,
त्यांचे पाय धरून माफी मागायची. मग मनोमन द्रवतील, पोटाशी धरून 4 अश्रू ढाळतील. पण यातलं काहीच घडलं नाही. आपल्याशी अवाक्षरही न बोलता झरकन त्या आतल्या खोलीत निघून गेल्या. खोलीचं दार त्यांनी धाडकन लावून घेतलं. दाराजवळ येऊन आपण आतला कानोसा घेतला. आतून हुंदक्यांचे आवाज येत होते. दाबून धरलेला उमाळा बाहेर यावं तसं हमसून हमसून त्या रडत होत्या. आपलं काळीज गोठल्यासारखं झालं. पोटात खोल खड्डा पडल्यागत वाटू लागलं. दार ठोठावत रडवेल्या आवाजात आपण साद घातली, आईसाहेब, दार उघडा. आम्हास हवी ती शिक्षा करा, पण अशा रडू नका हो. आतून कसलाही प्रतिसाद आला नाही. नंतर 4 दिवस त्यांचा अबोला कायम होता. शिक्षेचा हा नवाच प्रकार होता. याआधी असं कधी घडलेलं नव्हतं. सकाळचा व्यायाम, हत्यारांचा सराव, घोड्यावरची रपेट, कशातच आपलं मन लागेना. अली खान चाचा आपली अवस्था पाहत होता. अखेर त्यालाच राहवलं नाही. आईसाहेबांना भेटून तो म्हणाला, भाभीसाहेब, गलतीच्या मानाने सजा फार होते. अभी वो बच्चा है. तुमच्याशिवाय त्याची नादानी कोण माफ करणार? तुम्ही नका त्याची वकिली करू अली खान. ही एक वेळची नादानी नाही. कडक आवाजात आईसाहेब बोलल्या. मालूम है, त्याबद्दल आणखी कुठलीही सजा द्या, लेकिन त्या शिक्षेचा त्रास तुम्हालाच जास्त व्हायला लागला की काय? होय भाभीसाहेब, 4 दिवसांपासून कसरतीत त्याचं लक्ष नाही. गुमसुम असतो. खातो पितो तरी की नाही कुणास ठाऊक. त्याची तकलीफ मला होणार नाही तर काय? अली खान गेल्यावर उमाबाईंनी कुळंबिनींना विचारलं. त्यांनी खरं तेच सांगितलं. त्या 4 दिवसात आपण नीट जेवलोही नव्हतो. दुसऱ्या दिवशी सकाळची देवपूजा करून देवघरातून बाहेर येताना आपण त्यांना गाठलं. आतून भडभडून आल्यासारखं झालं. डोळ्यातले अश्रू थांबेच नात. रडायची लाज वाटत होती तरी रडू आवरेना. त्यांनी ते पाहिलं नि ओढून ताणून आणलेला त्यांचा राग वाऱ्याने ढग विरावेत तसा विरला. हातातलं पूजेचं तबक नि अष्टदल बाजूला ठेवून त्या आपल्या दिशेने धावल्या. आवेगाने आपल्याला पोटाशी धरून रुद्ध कंठाने म्हणाल्या, दाजी, का वागतोस असा? तुला आवरण्यात अर्धी ताकद खर्च होते रे माझी. नको ती धाडसं करतोस. कधी क्षणभर तरी विचार केलास का की आपल्या आईला काय वाटेल? कधी समज येणार तुला? त्या दिवसापासून आपण ठरवलं, आईसाहेबांना त्रास यातना होतील असं काही करायचं नाही. स्वतःला मग प्रयत्नपूर्वक वाचनाची गोडी लावून घेतली. रामायण, महाभारत, सिंहासन बत्तीशी, वेताळ पंचवीशी, ज्ञानेश्वरी, नामदेवाची गाथा, दासोपंतांचं गीतार्णव, एकनाथी भागवत असे जे मिळेल ते ग्रंथ झपाटल्यासारखे वाचून काढले. आणि एक दिवस खुद्द केशव भटांनीच प्रमाणपत्र दिलं. दाजीत हल्ली भलता बदल झालाय वरिणे साहेब. असं? होय तर. पोक्तपणे वागतो. मन लावून अभ्यास करतो. काही जादू झाली की काय न कळे. आईसाहेब मग खुशीने हसल्या. ही आईने मुलावर केलेली जादू आहे असंच त्यांना त्या हास्यातून सुचवायचं असावं. आता ते सोज्वळ हास्य नजरेस पडणार नाही. काळजी घेणारी कैक माणसे सभोवताली असतील, पण तो कळवळा, ते प्रेम, ती माया कुणी कुणी देऊ शकणार नाही. साक्षात परमेश्वराने पाठराखण केली तरी आईबापाविना आपण पोरकेच. रामचंद्र पंतांनी अनेक परींनी संताजींचं सांत्वन केलं. दुःखाचा हा भार एकाएकी हलका होणं अशक्य आहे हे तेही जाणून होते. काळ हेच त्यावरचं खरं औषध होतं. मुले आता मोठी झालेली होती. संताजींचा पुत्र राणोजी आणि बहिर्जीचा पुत्र मुरार वयात आलेले. त्यांना मिसरूड फुटू लागली होती. बहिर्जीचा लहान मुलगा सिधोजीही थोराड वाटत होता. सगळ्यात धाकटा होता मालोजीचा मुलगा यशवंत. कुटुंबातली करती माणसे कामगिरीनिमित्त कायम घराबाहेर. मुलांना सांभाळण्याची, त्यांना वळण लावण्याची जबाबदारी त्यामुळे आपसूक नारो महादेवावर येऊन पडली होती. ती त्याने निभावलीही उत्तम. राणोजी आणि मुरारला सैन्याची ओढ लागलेली. नारो महादेवही त्याच मनस्थितीत. मला लष्करात यायचंय. राणोजी हट्ट धरायचा. मला पण. सिधोजीचंही तेच पालुपद. त्याची घाई काय एवढी? अजी धामधुमीचे दिवस. कुटुंबाकडे नीट लक्ष दिलं तरी तेवढं पुरे. राहतील की सगळे विशाळगडावर. इथे कसलाच धोका नाही. शिवाय मुरार आहेच, हवं नको ते पाहायला. राणोजी,
अरे मुरारचं वय काय? 16वं सरलं नाही अजून त्याला. या वयात आम्ही नाही का जबाबदारी घेतली नि पार पाडली? हो, पण नारायण तुम्हा दोघांच्या मदतीला होता. आता तोही यायचं म्हणतोय ना? संताजींनी समजूत घालायचा प्रयत्न केला, पण मुलं ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. बहिर्जी मधला मार्ग काढत म्हणाला, असू दे दादासाहेब, राणोजीला तुम्ही तुमच्या पथकात घ्या. मुरार माझ्यासह राहील. अन नारायण? आपला कारभारीनी दिवाण म्हणून त्याला इथेच रामचंद्र पंतांच्या ताब्यात ठेवू. संताजींना हा उपाय बरा वाटला. नारायणाची नाराजी त्यांना जाणवली, पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. भाग 37 समाप्त.